इन्कम सर्टिफिकेट व्यतिरिक्त नीट UG 2026 पेपर झाल्यानंतर ॲडमिशनसाठी मग ते MBBSचं ॲडमिशन असो, BDSचं असो, BAMS असो, BHMS असो, अगदी फिजिओथेरपी त्याचबरोबर वेटरनरी या संपूर्ण ॲडमिशनसाठी पालकांचे नेमके कोणते डॉक्युमेंट लागतात याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. मुख्य विषयाला सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे पॅरेंट्स डॉक्युमेंट. म्हणजेच एखादा विद्यार्थी नीट UG 2026चं प्रिपरेशन करतोय, तयारी करतोय, त्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहेतच. सोबतच काही कंडिशनमध्ये विद्यार्थ्याच्या पालकांचे काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागत असतात. वेगवेगळ्या प्रोसेस असतात. स्टेट कोटा आहे, ऑल इंडिया कोटा आहे, त्याचबरोबर वेटरनरी ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी वेगळे प्रोसेस आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी काही सिच्युएशनमध्ये पालकांचे इन्कम सर्टिफिकेट व्यतिरिक्त आणखी काही डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत, त्याविषयी आपण पाहणार आहोत. आत्ता आपण नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पालकांसंदर्भात आपल्याला 3 प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. पहिला आहे, तुमचे आईवडील काय करतात? ऑक्युपेशन त्यांनी विचारलेला आहे, व्यवसाय विचारलेला आहे की आईवडील नेमकं काय करतात, हा पहिला प्रश्न. दुसरा आहे इन्कम आपल्याला त्या ठिकाणी भरायला त्यांनी एक टॅब दिलेला होता. इन्कम भरल्यानंतर सुद्धा फॉर्म सबमिट करताना इन्कम सर्टिफिकेट अपलोड करण्याची कुठलीही कंपल्सरी सिच्युएशन NTA ने ठेवलेली नव्हती. फक्त इन्कम विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरायचं होतं. हा दुसरा प्रश्न विचारलेला होता. आणि तिसरा आहे मोबाईल अँड ईमेल ID. म्हणजेच विद्यार्थ्याचा मोबाईल आणि ईमेल ID दिल्यानंतर एक ॲडिशनल मोबाईल नंबर आणि ईमेल ID, त्याच्यामध्ये पॅरेंट्सचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID त्यांनी विचारलेला होता. म्हणजेच पॅरेंट्सचा संबंध या 3 टॅबमध्ये नीटचा फॉर्म भरताना आपल्याला आलेला पाहायला मिळतो. मी जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 प्रकारच्या काउन्सिलिंग प्रक्रिया या ठिकाणी पाहायला मिळतात. एक आहे स्टेट कोटा, महाराष्ट्र स्टेट कोटा. म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोटा म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्या काही 85% सीट महाराष्ट्र राज्यातील कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी राखीव ठेवलेल्या असतात. आणि त्याची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र शासनाच्या CET सेल या ऑफिशियल वेबसाईटवरून होत असते. त्याला आपण स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया असं म्हणतो. म्हणजेच 100 सीट असतील तर यातील 85% सीट या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. ज्या विद्यार्थ्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे आणि 10वी आणि 12वी दोन्ही महाराष्ट्रातून झालेले आहेत असे विद्यार्थी स्टेट कोट्यासाठी इलिजिबल असतात. स्टेट कोट्याचा आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये पहिला आहे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, ज्याला आपण संविधानिक आरक्षण म्हणतो. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन येतात. म्हणजेच उदाहरणार्थ SC, ST, OBC, VJ, NT, SBC, EW ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरी वाईज रिझर्वेशनला आपण कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन असं म्हणतो. त्या रिझर्वेशनचं बेनिफिट घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या कॅटेगरी संदर्भातले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन म्हणतो. दुसरं आहे स्पेसिफाईड रिझर्वेशन, ज्याला आपण पॅरलल रिझर्वेशन सुद्धा म्हणतो. स्पेसिफाईड रिझर्वेशन याच्यामध्ये काय आहे तर डिफेन्स पर्सन असेल, डिफेन्स आला, त्याचबरोबर हिली एरिया आला, त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, त्याचबरोबर ऑर्फन, अशा प्रकारचे जे काही स्पेसिफाईड रिझर्वेशन सुद्धा आहेत या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही सीट महाराष्ट्र शासनाने राखीव ठेवलेल्या आहेत. त्याला आपण स्पेसिफाईड रिझर्वेशन म्हणतो. तिसरं आहे मायनॉरिटी रिझर्वेशन्स. याच्यामध्ये रिलिजियस आणि लिंग्विस्टिक, ज्याला आपण धार्मिक अल्पसंख्याक म्हणतो किंवा भाषिक अल्पसंख्याक असं म्हणतो. रिलिजियसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कोण कोण येतात? मुस्लिम मायनॉरिटी आहे, त्याचबरोबर ख्रिश्चन मायनॉरिटी आहे, त्याचबरोबर जैन मायनॉरिटी आहे. हे जे काही आहे हे रिलिजियस मायनॉरिटीमध्ये येतात. यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये काही कॉलेजेस रिझर्व्ह आहेत. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी. याच्यामध्ये हिंदी भाषिक आणि सिंधी भाषिक
यांच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये काही कॉलेजेस जे आहेत ते रिझर्व्ह ठेवण्यात आलेले आहेत. त्यानुसार या मायनॉरिटीचं रिझर्वेशन विद्यार्थ्यांना वापरता येतं. यावर सेपरेट व्हिडिओ आपण येणाऱ्या काळामध्ये बनवणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात जास्त पालकांचे डॉक्युमेंट आवश्यक आहेत स्पेसिफाईड रिझर्वेशनमध्ये, म्हणजे डिफेन्स असेल, हिली असेल, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर असेल, तर हे जे काही स्पेसिफाईड रिझर्वेशन किंवा ज्याला आपण पॅरलल रिझर्वेशन असं सुद्धा म्हणतो, इथे पालकांचे जास्तीत जास्त डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत. पुढील स्लाइडमध्ये आपण ते सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया आहे वेटरनरी. ज्या विद्यार्थ्यांना नीट UG 2026 दिल्यानंतर वेटरनरीला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पालकांचे काही डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत. वेटरनरीमध्ये पालकांच्या व्यवसायाच्या आधारावर जास्तीचे आरक्षण असलेले आपल्याला पाहायला मिळतात. डिटेलमध्ये पाहूयात. सुरुवात करूयात महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे याच्यामध्ये मग विद्यार्थी MBBS असेल, BDS असेल, BAMS असेल, अगदी फिजिओथेरपी पर्यंत स्टेट कोट्याची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे याच्यामध्ये जी काही स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ते महाराष्ट्र CET सेल मार्फत विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागल्यानंतर कंडक्ट केली जाते. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत यांच्या सीट भरल्या जातात. गव्हर्नमेंट कॉलेजच्या 85% सीट आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या 100% सीट महाराष्ट्र स्टेट कोट्याअंतर्गत भरल्या जातात. ज्या विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे, ज्या विद्यार्थ्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे, असा विद्यार्थी स्टेट कोट्यासाठी इलिजिबल असतो. स्टेट कोट्यामध्ये स्पेसिफाईड रिझर्वेशनमध्ये वेगवेगळे रिझर्वेशन पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पालकांचे डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या रिझर्वेशनचं बेनिफिट घेण्यासाठी किंवा ते रिझर्वेशन क्लेम करण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे डॉक्युमेंट तयार ठेवावे लागतात. हे काढण्यासाठी सुद्धा बराचसा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो. त्याच्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना नीट परीक्षा होण्याच्या अगोदरच हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण देतो आहोत. त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंटचं प्रिपरेशन करू शकता. पहिलं स्पेसिफाईड रिझर्वेशन आहे डिफेन्समध्ये. डिफेन्समध्ये 3 प्रकार आहेत, D1, D2, D3. याच्यामध्ये D1 म्हणजे डिफेन्स पर्सन असेल, एखादा सैनिक असेल जो सेवा देत असेल, D1, D2, D3 यानुसार, म्हणजे सेवा देत असेल, सर्व्हिस आत्ता ऑन सर्व्हिस असेल, त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन असेल, त्याचबरोबर बाहेरील राज्यातील एखादा सैनिक आहे जो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याला सेवा देतो, त्यांच्यासाठी कशा प्रकारे याची विभागणी केलेली आहे ते पाहूया. D1 म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन. महाराष्ट्र राज्यातील असा सैनिक जो सैन्यामधून रिटायर झालेला आहे त्याला D1चं बेनिफिट त्या ठिकाणी घेता येतं. D2 म्हणजे सध्या करंट सर्व्हिस त्यांची चालू आहे. महाराष्ट्र राज्यातील एखादा सैनिक जो सध्या पोस्टिंगवर आहे, सध्या सर्व्हिस चालू आहे. आणि D3 म्हणजे बाहेरील राज्यातील एखादा सैनिक ज्याची पोस्टिंग सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. यांच्या पाल्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन, त्याच्यामध्ये वेगवेगळे रिझर्वेशन पर्सेंटेजमध्ये त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि या रिझर्वेशनचं बेनिफिट घेण्यासाठी पालकांचे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, तर पहिला आहे सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, म्हणजे सर्व्हिस करत असल्याचं सर्टिफिकेट. जर तुम्ही रिटायर्ड डिफेन्स पर्सन असाल तर तुम्हाला D1चं सर्टिफिकेट लागेल. जर तुमचा जॉब आता चालू आहे, महाराष्ट्रातले सैनिक आहात, जॉब चालू आहे, तर तुम्हाला D2चं सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही बाहेरील राज्यातील सैनिक आहात आणि सध्या महाराष्ट्रात तुमची पोस्टिंग आहे तर तुम्हाला D3 सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. हे सर्टिफिकेट कुठं मिळतात तर जिल्हा सैनिक बोर्ड आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळतात. हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळवावंच लागेल. त्याचबरोबर जे D1 आणि D2 मध्ये त्यांना डोमेसाईल सुद्धा आवश्यक आहे. इथे ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्स कोटा क्लेम करायचा आहे अशा विद्यार्थ्यांना पालकाचं सर्व्हिस सर्टिफिकेट आणि पालकाचं डोमेसाईल सर्टिफिकेट हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. हिली एरिया, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील काही भाग डोंगराळ प्रदेश किंवा डोंगराळ भाग म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. हे जे घोषित असलेले डोंगराळ प्रदेश आपल्याला कुठे कळणार आहे तर आपण आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन आपण चौकशी करू शकता की आपला जो काही एरिया आहे तो हिली एरियामध्ये येतो का. महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये हिलीसाठी सीट रिझर्व्ह ठेवलेले आहेत. हिली रिझर्वेशन फक्त MBBS साठी आहे. बाकी कोर्सेसला हिली रिझर्वेशनचं बेनिफिट त्या ठिकाणी नाही, कसल्याही प्रकारची सीट रिझर्व्ह ठेवलेली नाही. जर तुम्हाला MBBS करायचं असेल, 1-2 मार्काचं बेनिफिट त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर हिली एरियाचा विचार सुद्धा तुम्ही करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचा
हिली एरियामध्ये समावेश होतो अशा विद्यार्थ्यांना पालकांचे सुद्धा काही डॉक्युमेंट काढावे लागतात. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना हिली एरिया पुढे जाऊन क्लेम करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्या पालकाचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याची 10वी किंवा 12वी किंवा दोन्ही त्या हिली एरियातून झालेली असणं गरजेचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी आपलं स्टुडंट हिली सर्टिफिकेट सुद्धा काढायचं आहे. हिली एरिया क्लेम करण्यासाठी पालकाचं डोमिसाईल, पॅरेंट डोमिसाईल सर्टिफिकेट हे एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. याच्याशिवाय हिली एरिया तुम्हाला क्लेम करता येणार नाही. हिलीचं किती टक्के रिझर्वेशन आहे, डिफेन्सचं किती आहे, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर आपण देणारच आहोत. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये रिझर्वेशन आहे. महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, ज्याला आपण डिस्प्युटेड एरिया असं म्हणतो, महाराष्ट्र कर्नाटका सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये काही सीट रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत. जे विद्यार्थी सीमावर्ती भागात येतात, म्हणजे बेळगाव, कारवार, निप्पाणी या भागामध्ये जे विद्यार्थी येतात महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, त्या भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करायचंय की आपलं गाव जे आहे MKB महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड एरियामध्ये येतंय का. जर येत असेल, हे बेनिफिट घ्यायचं असेल, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये यांच्यासाठी सीट रिझर्व्ह आहेत, हे बेनिफिट घ्यायचं असेल तर त्यांना तिथून डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट काढावं लागेल. त्याचबरोबर लँग्वेज सर्टिफिकेट म्हणजे त्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी असणं गरजेचं आहे. हे तुमच्या TCवर लिहिलेलं असणं गरजेचं आहे. मातृभाषा याचाच अर्थ तुम्हाला पॅरेंटच्या डॉक्युमेंटचा संबंध त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच अशा प्रकारे जे विद्यार्थी डिफेन्समध्ये आहेत, जे विद्यार्थी हिलीमध्ये आहेत, जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरमध्ये आहेत, यांच्यासाठी पॅरेंटचे डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. ऑल इंडिया कोट्यासाठी जी सेंट्रल गव्हर्नमेंटची महत्त्वाची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे, याच्यामध्ये MBBS BDS साठी MCC, त्याचबरोबर आयुष कोर्सेससाठी AACCC ह्या महत्त्वाच्या बॉडी आहेत ज्या प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी कंडक्ट करत असतात. तर MCC मध्ये पालकांच्या व्यवसायाच्या आधारे एक रिझर्वेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते आहे ESIC इन्शुरन्स. म्हणजेच MBBS BDS मध्ये काही कॉलेजेस ESIC साठी रिझर्व्ह आहेत. आता नेमकं ESIC काय आहे? एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याचे पालक एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतील, एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करत असतील, तर त्या विद्यार्थ्यांना वडिलांची चौकशी करायची आहे की त्या कंपनीने किंवा त्या फॅक्टरीने तुमचं ESIC इन्शुरन्स काढलेला आहे का. जर त्या पालकाचं ESIC इन्शुरन्स असेल तर त्या विद्यार्थ्याला ESICच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन वॉर्ड ऑफ IP सर्टिफिकेटसाठी अप्लाय करावं लागतं. हे थोड्याच दिवसात ESICची वेबसाईट अपडेट होईल. अपडेट झाल्यानंतर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा विद्यार्थ्यांना कळवू. त्या ठिकाणी वॉर्ड ऑफ IP सर्टिफिकेटला अप्लाय करावं लागेल. अप्लाय केल्यानंतर ते विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामध्ये ESIC कॉलेजेससाठी त्या ठिकाणी पात्र होतात. या ठिकाणी ESICचे मार्क्स जे आहेत, बेनिफिट जे आहेत ते खूप जास्त आहेत. खूप कमी विद्यार्थी आहेत जे देशभरामध्ये ESIC साठी त्या ठिकाणी अप्लाय करत असतात, त्याच्यामुळे याचं बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मागच्या वर्षी ESIC कॉलेज मुंबई या ठिकाणी चालू झालेलं आहे. सध्या 50 सीट आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्याच्या 100 सीट होऊ शकतात. त्यामुळे ESIC, ज्या विद्यार्थ्याच्या पालकांचं ESIC इन्शुरन्स आहे अशा विद्यार्थ्यांना ESIC कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर वॉर्ड ऑफ IP सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि पालकाचं ESIC इन्शुरन्स सर्टिफिकेट किंवा ज्याला आपण IP इन्शुरन्स पर्सन ID असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. पुढची महत्त्वाची प्रक्रिया आहे वेटरनरी. ज्या विद्यार्थ्यांना नीट UG 2026च्या मार्क्सच्या बेसिसवर वेटरनरीला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे रिझर्वेशन पालकांच्या व्यवसायाच्या आधारे ठेवलेले आहेत. जर पालक शेतकरी असतील तर ॲग्रिकल्चरिस्ट कोटा 6% रिझर्वेशन आहेत वेटरनरी कॉलेजेसमध्ये. महाराष्ट्र राज्यातील सगळेच्या सगळे वेटरनरी कॉलेज सध्याच्या घडीला गव्हर्नमेंट आहेत, त्यामुळे इकडे सुद्धा जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल मागच्या काही वर्षामध्ये वाढलेला आहे. याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. वेटरनरी विषयी सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण घेऊया, परंतु सध्या पाहूयात ॲग्रिकल्चरिस्टसाठी 6%. जर पालक शेतकरी असतील, पालकाच्या नावावर 7/12 असेल किंवा पालकांच्या वडिलांच्या आजोबाच्या नावावर 7/12 असेल तर विद्यार्थी ॲग्रिकल्चरिस्ट क्लेम करू शकतो. ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना कुठून मिळतं तर जेव्हा वेटरनरीची काउन्सिलिंग प्रक्रिया चालू होते त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये, वेटरनरीच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट येतो. तोच फॉर्मॅट घेऊन आपण आपल्या तहसील कार्यालयात जाऊन त्याच्यावर स्टॅम्प आणि शिक्का आणि सही घेऊन यायचा आहे. त्याला आपण ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट असं म्हणतो. 6% रिझर्वेशन आहे. फ्रीडम फायटरसाठी 2% रिझर्वेशन, प्रोजेक्ट अफेक्टेड 4% रिझर्वेशन. जर तुमच्या घरात कोणी स्वातंत्र्य सैनिक असेल तर त्या संदर्भातलं सर्टिफिकेट जर तुम्ही जोडलं तर 2% रिझर्वेशन.
त्याचबरोबर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे तुमच्या घरातील जमीन जी आहे शासनाच्या एका प्रकल्पामध्ये गेलेली आहे आणि तुमचं पुनर्वसन झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड आहात, अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळत असतं. त्याचा जर उपयोग तुम्ही वेटरनरीच्या ऍडमिशनला केला तर तुम्हाला 4% रिझर्वेशन, कॅटेगरी व्यतिरिक्त ऍडिशनल रिझर्वेशन आहेत हे सगळे, हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येतात. आणि इथे डिफेन्ससाठी 2% रिझर्वेशन, असे एकूण स्पेसिफाईड रिझर्वेशन मध्ये वेटरनरीला 14% रिझर्वेशन असलेलं पाहायला मिळतं. हे जे काही रिझर्वेशन आहे त्याचे कट ऑफ खूप कमी असतात. ॲग्रिकल्चरिस्ट विद्यार्थी भरपूर असतात, परंतु फ्रीडम फायटर असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, डिफेन्स असेल, ही संख्या वेटरनरीमध्ये कमी असते. अगदी कमीत कमी मार्क्सला सुद्धा वेटरनरीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज जे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळू शकतात. त्याच्यानंतर पुढचं आहे इन्कम सर्टिफिकेट सुद्धा पालकांचं लागतं. फक्त ओपन कॅटेगरी असेल किंवा SC ST कॅटेगरी असेल या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेटचं बंधन नाही, परंतु बाकी जे विद्यार्थी आहेत इतर कॅटेगरीमध्ये त्यांना पालकाचं इन्कम सर्टिफिकेट, चालू आर्थिक वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट, नॅशनलाइज बँकेमध्ये पालकांचं अकाउंट. जेव्हा तुम्हाला एखादं कॉलेज मिळतं आणि कॉलेजची फीस भरण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला फीस DD मार्फत भरावा लागतो. तो DD काढण्यासाठी शक्यतो कॉलेजेस नॅशनलाइज बँका असेल तर जास्त अडचणी देत नाहीत, त्यामुळे पालकांचं नॅशनलाइज बँकेतलं अकाउंट सुद्धा असणं गरजेचं आहे. तर हे काही महत्त्वाचे रिझर्वेशन होते ज्याच्यामध्ये पालकांच्या डॉक्युमेंटचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. संपूर्ण डिटेल आर्टिकल सुद्धा आपण लिहून ठेवलेलं आहे, त्याची वेबसाईटची लिंक सुद्धा आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. त्याचबरोबर नीट UG 2026च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.